हॅलो. तर आज नवीन एका रेसिपीसोबत तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत आहे बघा. तर हे पांढरी वाटाणे आहेत. तर याची मी भाजी बनवणार आहे. चला तर तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते. रात्रभर हे वाटाणे भिजत ठेवले होते मी आणि सकाळी उठून मग धुवून व्यवस्थित ते कुकरमध्ये घालून त्याच्यामध्ये एक चिरून बटाटा पण टाकलेला आहे मी आणि ती 3 शिट्ट्या करून घेतल्या. बघा वाटाणा व्यवस्थित शिजलेला आहे. बघा किती मस्त शिजला आहे वाटाणा. आणि मग वाटण्यासाठी टोमॅटो, कांदा, अद्रक, लसूण, जिरं असं टाकून वाटण केलेलं आहे. आणि एका पातेल्यामध्ये 2 चमचे तेल घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकून घेतलं मी, कढीत जिरं आणि मोहरी. आणि मग ते वाटलेला मसाला टाकून घेतला. वाटलेला मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा. त्याच्यामध्ये चवीनुसार आपण लाल तिखट, हळद, धने पावडर आणि कांदा लसूण मसाला टाकलाय मी. तुमच्याकडे कुठले मसाले तुम्हाला कुठले आवडतात ते तुम्ही मसाल्याच्यामध्ये टाकू शकता. गरम मसाला पण टाकलेला आहे. घरी बनवलेला गरम मसाला असतो हा. ते गरम मसाल्यामुळे एकदम वेगळी टेस्ट येते आपल्या भाजीला. तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये आपण ते शिजवलेला वाटाणा टाकून घ्यायचा. शिजवलेला वाटाणा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला जर अजून पाणी पाहिजे असेल, पातळ पाहिजे असेल भाजी, तर अजून पाणी टाकून घेऊ शकता. मी अशीच ठेवली आहे. आणि त्याच्यामध्ये मग लास्ट कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि तयार झाली आपली भाजी. बघा किती व्यवस्थित झाली आहे भाजी. बघा दिसताना पण किती व्यवस्थित दिसते. आणि रताळी आणून ठेवली होती बरेच दिवस झाले. त्याला मुळं पण सुटली होती. म्हटलं चला आपण शिजवून खाऊया ती रताळी. तर कुणाकुणाला रताळी खायला आवडतात तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी अशी रताळी शिजवते की एका कढईमध्ये छोटा चमचा तेल टाकून त्याच्यामध्ये ते तेल व्यवस्थित ते कढईला लावून घेते आणि मग जी धुतलेली रताळी आहेत ना ती त्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित परतून घेते. ती रताळी परतून घ्यायची, 1-2 मिनटं तरी व्यवस्थित परतून घ्यायची. आणि मग त्याच्यावरती झाकण असं लावून घ्यायचं आणि त्याच्यावरती आपण वजन पण ठेवू शकतो, म्हणजे वाफ नाही गेली पाहिजे बाहेर. असं झाकण ठेवून घ्यायचं. मी तवा ठेवला आहे बघा आणि 2-2 मिनटांनी व्यवस्थित परतत राहायचं. बघा आपली रताळी एकदम 10 मिनटाच्या आधीच ही शिजून तयार होतात. तर तुम्ही कोणत्या पद्धतीने रताळी शिजवता तेही मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर बाय.